द न्यूज लाईन अचूक वेधक. ते खुर्शी बंधारा खरं म्हणजे बऱ्याच दिवस सगळं प्रलंबित होतं. 2012 सालाची मंजुरी आहे, अद्याप ते काम पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे हे तातडीने काम पूर्ण झालं पाहिजे. ही या भागातील सन्मान्य आमदार अतुलबाबा असतील, आता आमचे धैर्यशील असतील, आमचे घोरपडे साहेब असतील, सातत्यानं आग्रह करत होते. म्हणून मुद्दाम आज वेळ म्हटलं की आपण पाहायला जाऊ. आता साधारण जे काम शिल्लक आहे, आमचा प्रयत्न आहे की मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचं. त्यामुळे लोकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होईल. तर त्याबरोबर हा जो कालवा गेलेला आहे इकडं शहर शहरातून, त्याच्याबद्दलही बऱ्याच दिवसाची मागणी. इकडे सगळं सांडपाणी, खाणपाणी, कचरा या कालव्यातून जातो. आणि पुढे जे कालव्याच्या डाऊनस्ट्रीमला जे शेतकरी आहेत त्यांना मग मात्र सगळं खाणपाणी प्यावं लागतं. त्याच्या शेतीला पाणी ते जातं, त्याच्या विहिरीमध्ये पाणी जातं. म्हणून तो या कॅनॉलला बंदिस्त करावं अशी त्याची मागणी आहे सगळ्यांची. तर तो कॅनॉल बंदिस्त करायचा आपण निर्णय केला आता. मला वाटतं संपूर्ण 6.5 किलोमीटर आम्ही नगर टेंडर काढतोय, कामाला सुरुवात. टेंबूचं तुम्ही पाणी करणार आहात, किती कोटीची मंजुरी देण्यात आलेली आहे सुधारित? नाही, टेंबूच्या बाबतीमध्ये आता ती आपण तशी किती रक्कम भरतो? 8,000 कोटी. 8,000 कोटीचा सुधारित प्रस्ताव म्हणजे टोटल रकमेचा प्रमाण द्यावा लागते ना, सुद्धा आपण दिलेली आहे. पण यावर्षी आमचा प्रयत्न आहे तो काम पूर्ण करायचा. मार्च 2027 पर्यंत हा बंधारा कुठल्याच परिस्थितीत पूर्ण होईल. हा बंधारा जो पूर्ण अवस्थेत 2012 सालापासून कॅनॉलचं काम जे सुरू झालंय ते 6.5 किलोमीटर पूर्ण बंदिस्त होईल. दोन्ही काम पूर्ण करू. द न्यूज लाईन अचूक वेधक.